नमस्कार. कधी-कधी एका साधकाच्या मनात आलेला एक साधासा प्रश्न एका महान परंपरेचं, एका मोठ्या भविष्यवाणीचं दार उघडू शकतो. आज आपण शंकर भट्ट यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत, जिथे श्रीपाद श्रीवल्लभांची एक अद्भुत लीला उलगडली जाते. हे आहेत श्रीपाद श्रीवल्लभ. केवळ पाहिल्यानेच मनात एक वेगळीच शांतता येते, नाही का? आजची आपली संपूर्ण कथा याच दिव्य स्वरूपाभोवती फिरणार आहे आणि आपल्याला एका अशा सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. तर झालं असं की शंकर भट्टांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. सिद्धयोगी पळणीस्वामींनी त्यांना ध्यानाला बसायला सांगितलं, पण ध्यान करायचं तरी कोणाचं? ज्या श्रीवल्लभांना कधी पाहिलंच नाही त्यांचं रूप आठवायचं तरी कसं? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात येऊ शकतो. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरातून एक खूप मोठं रहस्य उलगडणार आहे. पळणीस्वामींनी जे उत्तर दिलं ते फक्त शंकर भट्टांसाठी नव्हतं, ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्यांनी गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचं एक असं सुंदर रूपक उलगडलंय जे ऐकून आपण खरंच थक्क होऊन जाऊ. पळणीस्वामींनी गुरुच्या कृपेचे 4 अप्रतिम टप्पे सांगितले. पहिला टप्पा आहे कासवासारखा. कासव जसं लांबून आपल्या पिलांवर नजर ठेवतं तसंच गुरु दूर राहूनही केवळ आपल्या विचारांनी शिष्याचं रक्षण करतात. मग येतो दुसरा टप्पा, मांजरीसारखा. मांजर कसं पिलाला तोंडात उचलून सुरक्षित जागी नेतं तसंच गुरु त्याला योग्य मार्गावर आणतात. तिसरा टप्पा थोडा वेगळा आहे, माकडिणीसारखा. म्हणजे इथे आता शिष्यालाच माकडाच्या पिलासारखं गुरुला घट्ट धरून ठेवावं लागतं. आणि मग शेवटचा चौथा टप्पा, मासोळीसारखा, जिथे शिष्य ज्ञानाच्या सागरात आपल्या गुरूंसोबत आनंदाने विहार करतो. काय सुंदर कल्पना आहे ही. आता हे सगळं तत्वज्ञान समजवण्यासाठी पळणीस्वामींनी एक सत्यकथा सांगितली आणि याच कथेतून त्या महान भविष्यवाणीचा जन्म झाला. ही गोष्ट आहे अंबिका नावाच्या एका स्त्रीची, जिच्या अपार दुःखातून एका मोठ्या भविष्याचा उदय होणार होता. जरा विचार करा, अंबिका नावाची एक विधवा स्त्री, तिचा एकुलता एक मुलगा मतिमंद. समाजात रोज अपमान, टिंगलटवाळी सहन करावी लागायची. त्यांची परिस्थिती इतकी बिकट आणि निराशाजनक होती की शब्दात सांगणं कठीण आहे. आणि मग एक दिवस त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. समाजाचा तो छळ त्या मुलाला असह्य झाला आणि तो आपला जीव देण्यासाठी थेट नदीकडे धावत सुटला. आपल्या मुलाला वाचू शकत नाही या हताशेने त्याची आईसुद्धा त्याच्यामागे आपला जीव देण्यासाठी धावू लागली. पण म्हणतात ना, जिथे सगळे मार्ग संपतात तिथेच कुठेतरी ईश्वरीय कृपेचा उदय होतो. त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे असेल कदाचित, पण त्याच क्षणी त्यांच्यासमोर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले. तो एक क्षण त्यांच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा ठरणार होता. श्रीपादांनी त्यांना फक्त वाचवलं नाही, तर त्यांच्या आयुष्याला एक असा अर्थ दिला ज्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. कारण यानंतर जे घडलं त्याने एका महान परंपरेचा पाया घातला. श्रीपाद श्रीवल्लभांनी काहीच नाही केलं, फक्त एक करुणेचा कटाक्ष, एक दृष्टिक्षेप त्या मुलावर टाकला आणि तो मतिमंद मुलगा क्षणार्धात एका महान ज्ञानी पंडितामध्ये बदलला. हा चमत्कार गुरुच्या अथांग सामर्थ्याची साक्ष देतो. त्या मुलाला ज्ञानी बनवल्यावर श्रीपाद अंबिकेकडे वळले आणि तिला एक अद्भुत वरदान दिलं. ते म्हणाले, पुढच्या जन्मी तुला माझ्यासारखाच पुत्र प्राप्त होईल. विचार करा, ज्या मातेने सगळं काही गमावलं होतं तिच्यासाठी हे शब्द अमृतापेक्षा कमी नव्हते. पण माझ्यासारखाच या साध्या वाटणाऱ्या शब्दामध्ये एक खूप मोठं गहन रहस्य दडलं होतं आणि याच वचनातून त्या महान अवतार परंपरेचा पाया घातला गेला. श्रीपादांना हे माहीत होतं की तिन्ही लोकांमध्ये त्यांच्यासारखा, त्यांच्या समान सामर्थ्य असलेला दुसरा कोणीही नाही. त्यामुळे आपलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच एक अद्भुत संकल्प केला. तो म्हणजे स्वतःच अंबिकेच्या पोटी पुन्हा जन्म घेण्याचा. आणि मग त्यांनी त्या महान भविष्याची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारानंतर ते पुन्हा प्रकट होतील आणि तेव्हा त्यांचं नाव असेल नृसिंह सरस्वती. पण ही गोष्ट इथेच थांबणार नव्हती. नृसिंह सरस्वती अवतारानंतर ते लगेच प्रकट होणार नव्हते, तर त्यानंतर तब्बल 300 वर्ष कर्दळीच्या घनदाट अरण्यात ते कठोर तपश्चर्येमध्ये लीन होणार होते. आणि त्या 300 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर ते प्रज्ञापूर म्हणजे आजच्या अक्कलकोटमध्ये प्रकट होतील आणि त्यांचं नाव असेल स्वामी समर्थ. ही होती ती महान भविष्यवाणी जिने 3 महान अवतारांना एकाच धाग्यात जोडलं. तर ही आहे ती महान अवतार परंपरा. आधी श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर नृसिंह सरस्वती, मग 300 वर्षांची घनदाट तपश्चर्या आणि शेवटी स्वामी समर्थांच्या रूपात प्रकटीकरण. एकाच परमतत्वाची ही 3 वेगवेगळी रूपं जी एकाच संकल्पाने, एकाच वचनाने बांधलेली आहेत.
ही सगळी कथा ऐकल्यावर पळणीस्वामी शंकर भट्टांकडे वळले आणि म्हणाले, भविष्यातल्या भक्तांसाठी प्रभूंचं चरित्र लिहिण्याचा तुझा जो संकल्प आहे तो खूप महान आहे. खुद्द श्रीपाद तुझ्या या कार्याला आशीर्वाद देतील. हे शब्द शंकर भट्टांसाठी एक प्रकारे दिशाच ठरले. आणि याच आशीर्वादाने शंकर भट्टांचा खरा प्रवास सुरू झाला, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं लेखन करण्याचा. पण ही तर फक्त सुरुवात होती. या भविष्यवाणीचा खरा अर्थ काय होता? शंकर भट्टांच्या लेखणीतून पुढे अजून कोणती रहस्य उलगडणार होती? तोपर्यंत जरा विचार करा, एका साध्या प्रश्नातून किती मोठं सत्य बाहेर येऊ शकतं.